तरी मित्रांनो, आपण आलो आज आपल्या शेतावर आकड्यावर. तिथं पाहिलं तर हे जे खत आहे DNGP, हे खत एक पोत आहे 50 किलोचं आणि एक पोत आहे 40 किलोचं. हे ते खत आणलं होतं आपण सोयाबीन लागवडीच्या टाकण्यात, आणि आता आणलं सप्टेंबर महिन्यात, म्हणजे 3 महिने झाले समजा. आता हे खत आणलं आहे. पण याच्यात तुम्ही जर सगळं पाहिलं, कंटेंट सगळं सारखंच आहे. कंटेंट सगळं सारखं आहे. मग फॉल्ट काय? फॉल्ट आहे बॅगच्या वेटमध्ये. कंटेंट पहा तुम्ही, सगळं जे कंटेंट आहे सगळं कंटेंट तेच आहे, पूर्ण काहीच बदल नाही. 12 ते 12च कंटेंट इथं, पण सगळे सारखेच मी पाहिलेले आहे. आणि तुम्हाला दुसरं जर पाहायचं तर फक्त इथं बदल दिसते. इथं 50 kg, जी पहिलं आपण आणली ती 10 किलो जास्त होती, आणि जी आता आणली ती 10 किलो कमी, म्हणजे 40 kg. तर सरासर शेतकऱ्याला लुटण्याचा कार्यक्रम होते. बरं 40 किलो असती आहे तर भाव कमी असला पाहिजे, तर नाही. भाव 865 रुपये, 21 रुपये पर kg, आणि इथं 825 रुपये 50 किलो असता नाही. म्हणजे याचा अर्थ काय? पहिले कमी किमतीत द्यायचा आणि नंतर भाव वाढायचे. शेतकऱ्याला मूर्खात काढायचा. सगळी प्रथा चालेल, सगळीकडेच चाललेलं आहे. आणि सरकार झोपा घेते, कृषी अधिकारी झोपा घेते. त्यांना काही घेणंच नाही. बस कॅबिनमध्ये बसायचा आणि पैसे कमवायचे, हप्ता घ्यायचा, काही चौकशी करायची नाही, काय नाही. सगळीकडे लूटमार चालली शेतकऱ्याची. हेच नाही तर आज मी पोटॅशचं पण एक पोत आणलं, औषध ड्रिचिंगसाठी केलं. भारतीय जनरल इथवर जर आपण पाहिलं तर माझी किंमत दिसते का? तर नाही, पोतं काढ. याच्यावर जर पाहिलं आपण, तिथले ॲक्च्युअल कॉस्ट 1800 रुपये पर बॅग. सबसिडी गव्हर्नमेंट सबसिडी बाकी दिली 71 रुपये पर बॅग, म्हणजे 71 रुपये फक्त सबसिडी दिली गव्हर्नमेंट. आणि रिलिजन जर पाहिलं तर कॅनडाहून आलेलं मित्रांनो, कॅनडा दिसत असेल, कॅनडा कॅनडा. त्या मायला याच्या 1800 रुपयाचं 50 kg पोत आहे, एवढं महाग. सगळी लूटमार चाललेली माहिती शेतकऱ्याची.